तर हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. तर छान अशी सकाळ झालेली आहे आणि मी उठलेली आहे आता आणि मुलांना पण उठवत आहे. तर चला दाखवते आजचं वातावरण कसं आहे ते. तर वातावरण खूप छान आहे, मस्त थंड असं वातावरण आहे. ऊन तर काही निघालेलं नाही, पण वातावरण खूप छान आहे, थंड वारं सुटलं. तर चला आता मी तयारी करणार आहे स्वयंपाकाची, कारण आज आहे मुलांना स्कूल पण हाफ डेज आहे. तर फक्त आता नाश्त्यासाठी बनवणार आहे, डब्बा वगैरे तर काही द्यायचा नाही आहे. चला तर आता सुरुवात करते. चला तर इथे स्वयंपाकाची तयारी माझी चालू आहे. तर तिथे मी पीठ मळून घेतलं आहे, तर थोडा वेळ ठेवला आहे. 1-10 मिनटं रेस्टसाठी ठेवते, कारण चपात्या पण आपल्या छान नरम होतील त्याच्यासाठी. आणि इथे मी डाळ घातलेली आहे उडदाची. तर आज डब्बा न्यायचा नाही आहे मुलांना, लंच बॉक्स. त्याच्यासाठी आज उडदाची डाळ आणि चपात्या त्यांना नाश्त्यासाठी करत आहे. आणि मुलं तयार होत आहेत. मोठी मुलगी गेलेली आहे आंघोळीला आणि छोटी मुलगी आता घालत आहे कपडे. तर आज हाफ डेज आहे मुलांना, तर त्याच्यासाठी नाश्त्यात आज मी छान उडदाची डाळ आणि चपाती बनवली आहे. फक्त स्नॅक्सच द्यायचा आहे मुलांना सोबत. चला तर आता पीठ पण छान मुरलेलं आहे, चपात्या करून घेते. त्या पण झाल्यात माझ्या, आणि मुलांच्या स्नॅक्ससाठी मी गोड चपाती बनवली आहे साखर घालून. आणि इथे ठेवलेला आहे चहा. तर चला आता चहा घेते. आणि इथे छान आपली उडदाची डाळ पण झालेली आहे रेडी. आणि इथे मुलं होत आहेत रेडी. चला डब्यात टाकून घ्या. इथे चहा पण छान आपला उकळला आहे, झाला आहे रेडी. चला तर झालेला आहे चहा. ओके. चला आता मी पण घेते चहा. आणि मुलं पण झालेली आहेत रेडी शाळेला जाण्यासाठी. तर वेळ झालेला आहे आणि मी इथे घेतला चहा आणि मिस्टरांना पण मी दिलेला आहे ब्लॅक टी, मस्त एकदम. चला तर आत्ताच मुली गेलेली आहे शाळेला, आणि आता जे काही काम राहिलेलं आहे तेही मी आवरून घेते आता. चला तर आता करायचं आहे नाश्ता. तर मिस्टर आलेले आहेत सोडून मुलांना. इथे मी छान काकडी घेतलेली आहे, चपात्या, डाळ आणि इथे आहे भात. चला तर आता जेवण करून घेतो. चला तर जेवण वगैरे झालं आणि भांडे पण मी घासून घेतलेले आहे. तर आता मला मिसायचं आहे दळण. तेही गव्हाचं दळण मिसायचं आहे, कारण पीठ संपलं आहे, थोडंसंच आहे. त्याच्यासाठी आता मी दळण निसून घेते आणि आज दळून आणायचं आहे. तर त्याच्यासाठी इथे मी आता एक पेपर घेतला आहे आणि याच्यामध्ये आहेत गहू. तर आज दळण करून घेते. तर अगोदर मला गहू चाळून घ्यावं लागतील. तर हे बघा, मस्त असे आपले गावाकडचे गहू आहेत. तर असं बारीक वगैरे निघतं, त्याच्यासाठी हे पूर्ण चाळून घ्यावं लागेल. आणि काड्या पण आहेत,
हेही काढून घेते. आणि आत्ताच मुलीचा फोन आला होता, कारण आज आहे सॅटर्डे, तर हाफ डेच होता. पण त्याच्यानंतरच कळालं शाळेत गेल्याच्यानंतर की फुल डे आहे म्हणून. तर ठीक आहे, स्नॅक्ससाठी मी गोड चपाती दिली होती. तर मुलीनं फोन करून सांगितलं की मम्मी आम्ही लंचला गोड चपाती खाऊनच आज फुल डे करून येतो घरी म्हणून सांगितलं. तर ठीक आहे, अगोदर सांगितलं नाही, काही नाही, मेसेजसुद्धा आला नव्हता. तर ठीक आहे, आज मुलं पूर्ण फुल डे करून स्कूलमधून येतील परत. तर आता हे चाळून घेते मी. चला, तर दळण पण मी छान चाळून घेतलेलं आहे, पण निवडायचं राहिलेलं आहे, फक्त चाळले. दाखवते. तर एवढं मी चाळलेलं आहे, एक डब्बाभर. मग त्याच्यानंतर मी आंघोळ केली आणि थोडंसं आता बसलेली आहे. आता वेळ होतो मुलांना आणण्यासाठी, मुलं यायचा वेळ होईल आता. तर आता मला लागायचं आहे स्वयंपाकाला. तर स्वयंपाक पण मला बनवून घ्यायचं आहे मुलं येईपर्यंत, कारण माझा स्वयंपाक लवकरच होतो. मुलं आले की आम्ही सर्वजण बसून जेवतो. संध्याकाळचं जेवण 5 ते 5:30 6पर्यंत आमचं संध्याकाळचं जेवण होऊन जातं. तर बघूया आज काय बनवणार आहे, तेही तुमच्याशी शेअर करते. चला, तर आता जेवणात काय मी बनवत आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथे मी हिरव्या मिरच्या आणि 2 कांदे आणि 2 टोमॅटो हे चिरून घेतलेले आहेत. आणि हिरव्या मिरच्या 7 ते 8 आहेत. इथे 2 आलू मस्त शिलून मी कट करून घेतले. आणि इथे सोयाबीन मी भिजत घातलेली आहे गरम पाण्यामध्ये. तर आज मी सोयाबीनची खिचडी बनवत आहे, किंवा पुलाव म्हणू शकता. तर कुकरमध्ये मी इथे तेल घातले, त्याच्यात राई घातलेली आहे. आता घालूया आपण 1 चमचा जिरे. इथे मस्त फ्रेश असं दालचिनी, लवंग, मिरे आणि इलायची याचं मी बारीक अबडधोबड वाटून घेतलेला आहे. ते टाकूया. याच्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकून घेते. आता हे आपल्याला छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आता घालूया आलं लसूणची पेस्ट. तर इथे 1 चम्मच मी घेतली आहे. तेही परतून घेऊया. आता इथे मी घातलेले आहेत आलू. तर आलूचे पीसेस मी थोडे मोठे मोठे ठेवले आहे, कारण खिचडी किंवा बिर्याणीमध्ये छान वाटतात. त्याच्यासाठी आता याला छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता घातले आहेत मी याच्यामध्ये टोमॅटो. आता याच्यामध्ये घालूया 1.5 चमचा धने पावडर, थोडीशी हळद आणि हे छान परतून घेऊया. आता घालू याच्यामध्ये चवीपुरतं मीठ. तर इथे मी 1.5 चमचा घातला आहे, 1.5 आणि थोडंसं, कारण सोया चंक्स भिजवताना मी मीठ त्याच्यात घातलेलं होतं. कलर पण खूप सुंदर आला. तर आता मी हे सोया चंक्स टाकलेले आहेत. मस्त त्याचं पाणी काढून घेतले, परतून घेत आहे. आता घालूया याच्यामध्ये पाणी. तर मी पाणी गरम करून घातले.
आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये भिजलेले तांदूळ आता घालायचे आहेत. तर एक 10 मिनटं मी तांदूळ भिजवून घेतलेले आहे. तर इथे मी तांदूळ भिजत घातले होते पाण्यामध्ये. आता याचं पाणी काढून तांदूळ टाकून देते. तर तांदूळ पण मी घालून घेतले आणि इथे चिकन मसाला मी 1 चम्मच भर घातला आहे आणि कढीपत्ता पण घातला आहे. आता याला ढक्कन लावून घेऊया. तर इकडे ठेवलेलं आहे छोटं पातेलं. तर फ्राय करायचे आहेत येल्लोवाले मुरकूल, ते फ्राय करून घेते. आता इथे मुरकूल फ्राय केलेच मी आणि मस्त अशा हिरव्या मिरच्या पण फ्राय करत आहे. मग इकडे बघ. हो, हे वाळून घे मम्मा बघ. बघा गरम थंडीमध्ये एकदम गरम गरम. उन्हाळ्यामध्ये गरम तर आता वाढून घेतलेला आहे मस्त खिचडी, कांदा, मुरकूल, हिरव्या मिरच्या. कशी झाली मम्मी? एकदम छान. युक्ती कशी झाली? एकदम आवडली मम्मा. तू सॅटर्डे म्हणतेस ना, तेच बन. ओके, मस्त. आता आम्ही बसलेलो आहोत जेवायला. वाजलेले आहेत 6. चला आता जेवण करून घेता. तर इथे किचन पण माझं पूर्ण क्लीन झालेलं आहे. गॅस वगैरे भांडे सगळं झालेलं आहे. तर आता झालेली आहे झोपण्याची वेळ. तर आजची जी मी रेसिपी तुमच्याशी शेअर केली ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आणखी नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.